स्टुडंट, आपण आज 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण पाहूया सिलेबस. 12वीला तुम्हाला 5 युनिट आहेत आणि त्यामध्ये 15 चॅप्टर इन्क्लुडेड आहेत. आता आपण पाहूया की तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए, बी, सी आणि डी. सेक्शन एमध्ये 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1मध्ये आहे MCQ, जे 10 मार्कासाठी 10 क्वेश्चन आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, त्यामध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स, ज्याच्यामध्ये 8 तुम्हाला क्वेश्चन दिले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. नंतर येतो तुमचा सेक्शन बी, त्यामध्ये VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. त्यात तुम्हाला 12 क्वेश्चन दिले आहेत, त्यापैकी कोणतेही 8 क्वेश्चन तुम्ही लिहायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो तुमचा आहे 16 मार्काचा. नंतर आहे सेक्शन सी, ज्यामध्ये 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 12 दिले आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहे. असे 24 मार्काचे तुम्हाला या सेक्शनला क्वेश्चन असणार आहेत. नंतर आहे सेक्शन डी, जे लॉंग आन्सर क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन दिले, त्यापैकी कुठलेही 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहेत. असा 12 मार्काचा हा शेवटचा प्रश्न तुम्हाला असणार आहे. पूर्ण काही प्रश्नपत्रिका तुमची अतिशय कठीण लेवलची असत नाही. नॉलेज बेस्ड क्वेश्चन 29 मार्काचे असतात. अंडरस्टँडिंग बेस 41 मार्काचे आणि ॲप्लिकेशन आणि स्किल म्हणजे थोडे हायर लेवलचे ॲप्लिकेशन म्हणजे असे 28 मार्काचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत. आणि जीवशास्त्राचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण प्राप्त होतात. आणि त्यामुळे सुरुवातीपासून आपल्या अभ्यासात सातत्य ठेवा. आपल्या अभ्यासक्रमाचा एक प्लॅन बनवा आणि तो प्लॅन फॉलो करा. रात्री झोपताना स्वतःला विचारा, आज जे मी ठरवलं होतं तेवढा मी अभ्यास केला का? नसेल केला तर दुसऱ्या दिवशी तो भरून काढा. पण विदाऊट टेन्शन जर तुम्हाला राहायचं असेल तर सुरुवातीपासून थोडा व्यवस्थित अभ्यास करत राहा. बेस्ट लक.